त्यांचा आशीर्वाद होता, त्यांचं पाठबळ होतं. हे मला इथे मुद्दाम नमूद करा असं वाटतं. आणखी एक फार मोठी संधी विलासरावजी देशमुखांनी मला दिली होती, ती म्हणजे ज्यावेळी विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलं होतं, त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नाचा सांगोपांग अभ्यास करून आणि पंतप्रधानांनी त्याच्या आधी जे पॅकेज दिलं होतं विदर्भाला, त्या पॅकेजचं काय नेमकं झालेलं आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी जी एक सदस्यीय समिती नेमली होती, त्या समितीच्या अध्यक्षस्थानी मी कुलगुरू असताना विलासरावजी देशमुख यांनी मला नियुक्त केलं होतं. आणि त्यांच्याबरोबर ज्या वेळी काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी त्यांचं सगळं नेतृत्व आणि त्यांची शैली पाहून मी अतिशय भारावून जात असे. कारण इतक्या हसतमुखाने इतके कठीण आणि जटिल प्रश्न, त्याला सगळ्यांना मार्ग कसा काढायचा हे जर कोणापासून शिकता येण्यासारखं होतं, म्हणजे मी पाहिलेल्या लोकांमध्ये शिकण्यासारखं होतं, मला असं वाटतं की ते विलासरावजी देशमुखांपासून होतं. आणि म्हणूनच विलासरावजींच्या या जिथून त्यांची कर्मभूमी विलासरावांची आहे, त्या कर्मभूमीमध्ये त्यांच्या मृत्यूनंतरच्या पहिल्या जयंतीला त्यांची 68वी जयंती उद्या असणार आहे. 68 हे काय मृत्यूचं वय नाही. आपण पाहतो आहोत 80च्या पुढे गेलेले खूप लोक आपल्याला सापडतात, परंतु दुर्दैवानं आपल्याला त्यांचा सहवास आणखी जास्त जो लाभायला हवा होता तो लाभला नाही. त्यांच्या या पहिल्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, याचा मला अतिशय आनंद वाटतो. आणि लातूरकरांची विलासरावजी देशमुख यांना जी प्रबोधनात्मक आदरांजली करण्याचा अत्यंत स्तुत्य असा प्रयत्न माध्यम या संस्थेने जो केलेला आहे, त्याबद्दल या संस्थेचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि या प्रबोधनात्मक आदरांजलीच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आला आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मुख्य विषयाकडे येतो. आज जो विषय आपण निवडलेला आहे, अनेक विषयांची चर्चा झाली. ज्यावेळी मी दगडे साहेबांशी बोलत होतो, जयप्रकाशजी दगडे यांच्याशी, त्यांना मी अनेक विषय सुचवले होते. मी म्हटलं त्यापैकी कुठलाही विषय तुम्ही निवडा, मग तो आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा अशासारखा सांस्कृतिक विषय असेल. तर त्यांनी मला सांगितलं मी सुचवलेल्या अनेक विषयांपैकी या विषयाची निवड त्यांनी केलेली आहे, मी केलेली नाही. आणि हा विषय त्यांनी निवडला याबद्दल मला आणखी त्यांचं कौतुक करावं वाटतं, कारण हा अतिशय वेगळा असा विषय आहे. कारण अनेक महापुरुषांबद्दल, गांधीजी असतील, डॉक्टर आंबेडकर असतील आणि टागोर असतील, या महापुरुषांच्या कार्यामध्ये जी एक सुसंगती आहे ते आपण कित्येक वेळा समजावून घेत नाही किंवा आपल्याला ती पूर्णार्थानं समजलेली नसते. गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 3-4 वर्षामध्ये मी 9 ग्रंथ लिहिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांवरती तर मी आयुष्यभर काम करत आलेलो आहे आणि त्यांच्यावरती 3 ग्रंथ मी त्यांच्या भाषणांचे अलीकडेच संपादित केले. त्याच्या आधी मी टागोरांच्यावरती 3 ग्रंथ लिहिले अलीकडच्या काळामध्ये 2011 साली. आणि टागोरांचं समग्र साहित्य आणि त्यांचं विश्लेषणात्मक चरित्र हे मराठीमध्ये आणण्याचं पहिल्यांदा काम त्या माझ्या 3 ग्रंथांमधून झालेलं आहे. तर हा सगळा अभ्यास करत असताना आणि या सगळ्या महापुरुषांच्या कार्याकडे पाहत असताना, त्याचं अवलोकन करत असताना, त्याचं विश्लेषण करत असताना त्यांच्यामधलं साम्य जे जाणवलं, त्याच्यामधला जो विरोधाभास जाणवला, तो फार लोभसवाणा होता. आणि मला असं वाटलं की या विषयावरती आपल्याला जे समजलेलं आहे ते समजावून सांगावं, या भूमिकेतून आजच्या या प्रबोधनात्मक भाषणाची रचना मी केलेली आहे. मगाशी ओळख करून देताना सांगण्यात आलं की मी किती वेगवेगळे रोल केलेले आहेत. मी अनेक वेगवेगळे रोल जरी केलेले असले तरी माझा जो पिंड आहे, माझा जो मूळ आहे तो शिक्षकाचा आहे. माझ्या मते शिक्षक आणि प्राध्यापक याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा फरक असतो. सोपी गोष्ट कठीण करेल तो प्राध्यापक आणि कठीण गोष्ट सोपी करेल तो खरा शिक्षक. हे प्राध्यापक लोक टाळ्या वाजवत नाही आहे, तर मी नोट केलेलं आहे. नाही, इथे मुद्दा असा आहे की याला सन्माननीय अपवाद आहेत आणि त्यातले अनेक प्राध्यापक इथे उपस्थित आहेत. मुद्दा इथे असा आहे की मी शिक्षकाच्या भूमिकेतूनच वावरलेलो आहे आणि शिक्षकाच्या भूमिकेतूनच आज मी या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तर विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी मला, आणि दिस इज हायली अनयुज्युअल, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक कविता वाचून दाखवायची आहे. ही कविता जरा पाणी ही कविता फार विशेष कविता आहे. त्या कवितेने मी सुरुवात करणार आहे. ही कविता आहे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली
आणि ही कविता आहे शिवाजी महाराजांबद्दल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली होती हे महाराष्ट्रातल्या 99% लोकांना ठाऊक सुद्धा नाही. इतके आपण कपाळकरंटे आहोत की शिवाजी महाराजांवरची कविता टागोरांनी लिहिलेली, म्हणजे ज्यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं आणि नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय, त्यांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहावी आणि ती आपल्याला माहीतही नसावी, यासारखं दुर्दैव काय असू शकतं. ही कविता फक्त बंगालीमध्ये उपलब्ध आहे. त्या बंगालीतून ते मराठीमध्ये मी आणलेली आहे आणि टागोरांच्या माझ्या एका पुस्तकामध्ये त्या कवितेचा उल्लेख आहे. ही कविता त्याची पार्श्वभूमीसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी आपल्या देशामध्ये लोकजागृती करण्यासाठी आणि लोकजागृती करण्यासाठी जे वेगवेगळी अभियानं चालवली, त्याचं एक फार महत्त्वाची गोष्ट जी लोकमान्य टिळकांनी केली होती ती म्हणजे गणेशोत्सव. की लोकांनी एकत्र यावं म्हणून आणि त्यांच्यामध्ये जागृती व्हावी, देशभावना जागृती व्हावी, या उद्देशाने त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. ज्यावेळी लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला त्याचवेळी त्यांनी शिवाजी उत्सवसुद्धा सुरू केला होता आणि आपल्या देशातल्या काही भागांमध्ये शिवाजी उत्सवसुद्धा साजरा करण्यात येत असे. कलकत्त्याला त्यावेळी एक मराठी माणूस होता, पत्रकार आणि साहित्यिक. त्यांचं नाव होतं शंकर गणेश देऊस्कर. या देऊस्करांनी शिवाजी उत्सव ठेवला कलकत्त्यामध्ये, पहिला शिवाजी उत्सव 1904 साली. तोपर्यंत रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळालं नव्हतं. 1913 साली ते मिळालं. सर आपण चुकून ते 1813 म्हणाल, ते 1913 आहे. 1913 ते नोबेल प्राईज मिळालं. 1904 साली प्रमुख पाहुणे होते त्या कार्यक्रमाचे, ते होते स्वतः गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. आणि त्या कार्यक्रमाला जायचं तर तिथे भाषण करायच्या ऐवजी त्यांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली. ती कविता अतिशय उत्तम अशी कविता आहे. त्याचं मराठी भाषांतर जे बंगालीतून मी केलेलं आहे ते मला आपल्याला सांगावंसं वाटतं. कविता थोडी मोठी आहे, त्याला 5 मिनटं लागतील, पण अतिशय महत्त्वाची कविता आहे. ही कविता अशी आहे. हे राजा शिवाजी, कोण जाणे कधी काळी मराठ्यांच्या देशी, कडे कपारीतील राणी वनी अंधारात, विद्युल्लतेसारखी चमकून गेली तुझ्या मनात प्रतिज्ञा. विस्कटलेल्या विदीर्ण झालेल्या भारत देशाला मी स्वराज्य धर्माच्या सूत्रात जोडून घेईन. त्या दिवशी हा वंगदेश झोपूनच राहिला. नाही आला तो बाहेर धावून, नव्हता काही संदेश, नव्हता शुभंकर शंखनाद. बसले होते शांतमुखे ग्रामवासी सारे निवांत स्वस्थ. आणि तिकडे मराठ्यांच्या प्रांती चेतविले अग्निकुंड तू, आणि कोरून काढलास महामंत्र युगांताच्या क्षितिजावर विद्युत अग्नीनं. त्या प्रलयंकारी समयी थरारला तुरा मोगलांच्या शिरपेचातल्या एखाद्या पिकल्या पानाप्रमाणे. त्याही दिवशी वंगदेशानं नाही रे ऐकला विजेच्या लखलखाटातला तुझा तो संदेश. त्यानंतर एका वादळी रात्री दिल्ली पातशाही शून्यवत झाली. दीप अंधारले गेले दालनातले, चिता रचली गेली मोगलांच्या महिम्याची. मृतदेह धुंडाळणाऱ्या लोभी गिधाडांच्या बिभत्स चित्कारांनी उरली फक्त राख मोगल सत्तेची मुठभर. त्या दिवशी या वंगप्रांत म्हणजे बंगाल, त्या दिवशी या वंगप्रांती आणले राजसिंहासन वणिकलक्ष्मीने. वणिकलक्ष्मी म्हणजे कोण? वणिकलक्ष्मी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. आणले राजसिंहासन वणिकलक्ष्मीने अंधारातून भुयारी मार्गांच्या चोर पावलांनी, आणि घेतला करून अभिषेक बंगालने गुपचूप गंगोदकाने. आणि झाला प्रकट पहाटे वैश्यांचा मानदंड राजदंडाच्या रूपानं. हे शिवाजी राजा, हे वीर मराठ्या, कुठे होतास रे तू तेव्हा? कुठे होता तुझा भगवा झेंडा? या विदेशी लोकांनी लिहिलेला इतिहास करतो तुझा उपहास. तुला दरोडेखोर संबोधून हसतो खदखदा. तुझी प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे लुटारूंची निष्फळ धडपड होती असंच वाटत आलंय रे सर्वांना. हे इतिहासा बंद कर तुझी ती बडबड. तुझ्या वृत्तांतावर आज मात करणार आहे साक्षात विधात्याचं अमोघ लेखन. इतिहासा रे कशी रे दडपणार तुझी उपहासवाणी, ज्याला अमरत्वाचं वरदान आहे? कोण रे अडवू शकणार स्वर्ग प्रवेशापासून तपस्येला, जी सत्य आहे? काय नाही, मी नॉन व्हेजिटेरियन वगैरे खात असतो, त्यामुळे काय प्रॉब्लेम.
हे शिवाजी राजा, काही लोकांना जरा उशिरा कळते हा. हे शिवाजी राजा, हे राजतपस्वी वीरा, तुझी ती उदात्त भावना विधात्याच्या भांडारात जतन करण्यात आलेली आहे. काळाला त्याचा एखादा कण तरी नष्ट करता येईल का? तुझा प्राणयज्ञ, स्वदेश लक्ष्मीच्या मंदिरातली तुझी साधना आज भारत देशासाठी धन बनली आहे, युगायुगांसाठी. हे राजसन्यासा, निर्झर जसा पत्थर विदीर्ण करून होतो जागा, तसा तू प्रकटलास दीर्घकाळ अज्ञातात राहून. सारं जग झालं विस्मयचकित, सारं जग झालं विस्मयचकित. साऱ्या आकाशाला भरून टाकते ज्याची पताका, तो हा शिवराया इतका काळ इतका लहानगा होऊन कोठं बरं झाकून राहिला होता आजवर. मी पूर्व भारतातला कवी काय हे अपूर्व दृश्य पाहतोय. बंगालच्या अंगणात कशी रे दुमदुमली तुझी नौबत, 3 शतकांची गाढ अंधारी रात्र दूर सारून. कसा रे तुझा प्रताप उगवला आहे आज पूर्व क्षितिजावर. सत्य मरत नसतं कधीच उपेक्षेनं व अपमानानं. शतकानुशतक विस्मृतीच्या तळाशी दडपलं गेलं तरीही. हे राजन, आज आम्ही तुला ओळखलं रे ओळखलं. तू तर महाराजा आहेस. 8 कोटी वंगपुत्र उभे आहेत आज तुझे राजकर आपल्या हाती घेण्यासाठी. त्यावेळी नाही ऐकलं तुझं सांगणं. आता मात्र शिरोधार्य मानू तुझा आदेश. सारा भारत देश आता एक होईल तुझ्या ध्यानमंत्रानं. फडकवू आम्ही ध्वजा बनवून वैराग्याच्या उत्तरीयाची. तेच रे आम्हा दरिद्री लोकांचं सामर्थ्य. या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार. या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आमचं पाथेय. शेवटचं कडवं. हे वंगवासियांनो, म्हणा आज एकस्वरानं मराठ्यांसह शिवाजी महाराजांचा विजय असो. हे वंगवासियांनो, चला तर आज सजून धजून महोत्सवाला मराठ्यांसह एकत्र. आज एकाच सभास्थानी पूर्व पश्चिम एक होतील भारत देशाचे युद्धाशिवाय, आणि करतील गौरव एका पुण्यनामाचा, एका पुण्यनामाचा. ज्या टागोरांनी शिवाजी महाराजांवर ही कविता केली ते गुरुदेव टागोर हा आजच्या व्याख्यानाच्या विषयापैकी एक आहेत. गांधी, डॉक्टर आंबेडकर आणि गुरुदेव टागोर. महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. महात्मा गांधी असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असोत, हे तिघेही लोकोत्तर राष्ट्रपुरुष. या तिघांची महानता ही वादातीत. तिघांच्याही जीवित कार्याचा भारतीय जनमानसावर होणारा अनन्यसाधारण प्रभाव आहे, होता आणि आज आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर आज देशाच्या कानाकोपऱ्यात पुतळे आहेत ते महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच. उद्यानं असोत, शाळा असो, इस्पितळं असो, या सर्वांना नावं दिली गेली आहेत ती महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांचीच प्रामुख्यानं. आजही या महापुरुषांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय गोळा होतो. किंबहुना भारतीय जनमनावर अखंड अधिराज्य जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचं आहे. टागोरांचं बंगालमध्ये जे प्राबल्य आहे, त्यांचा प्रभाव जो बंगालमध्ये आहे विलक्षण आहे. तो टागोरां बंगालच्या सगळ्या सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू जर आज कोण असेल तर ते रवींद्रनाथ टागोर हेच आहेत. आणि टागोरांनी एक सोडून 2 देशांची राष्ट्रगीतं लिहिली. आपलं राष्ट्रगीत त्यांनी लिहिलं, बांगलादेशचं राष्ट्रगीतही त्यांनी लिहिलं. टागोरांच्या व्यक्तिमत्वाला तर असंख्य पैलू आहेत, आपण त्याबद्दल बोलणार आहोत. पण इथे मला मुद्दाम सांगायचं वाटतं की टागोरांच्याबद्दल आधी मुद्दाम सांगतो. टागोरांनी इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात इतकं प्रचंड काम केलेलं आहे की जगाच्या इतिहासामध्ये लिओनार्दो विंची यांच्यानंतर इतक्या वेगवेगळ्या पैलूंवर काम केलेला कुठलाही दुसरा माणूस नाही. म्हणजे कवितांचं तुम्ही घ्या, कविता त्यांनी लिहिल्या 2252 कविता लिहिल्या आणि त्यांनी लिहिलेल्या एका कविता संग्रहाला नोबेल प्राईज मिळालं. हे कवितेचं झालं. कथा, भारतीय कथा कशी असावी किंवा भारतीय कथा परंपरेनुसार कशी असते याचा पहिला पाठ घालून दिला तो रवींद्रनाथ टागोरांनी. कादंबऱ्या त्यांनी 14 कादंबऱ्या लिहिल्या. त्या 14 कादंबऱ्या ज्या लिहिल्या त्यामधली गोरा नावाची जी कादंबरी आहे ती टॉल्स्टॉयच्या वॉर अँड पीसच्या तुलनेमध्ये श्रेष्ठ ठरेल इतकी महत्त्वाची कादंबरी. नाटकं
56 नाटकं त्यांनी लिहिली, 56 नाटकं, आणि एकापेक्षा एक सरस ती नाटकं आहेत. आणि नुसतीच त्यांनी नाटकं लिहिली नाहीत, त्याचं दिग्दर्शन केलं, त्याच्यामध्ये ॲक्टिंग केलं. ते 56व्या वर्षीपर्यंत ते नर्तकही होते, नृत्य करायचे. वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी चित्रकलेला सुरुवात केली. म्हणजे या सगळ्या क्षेत्रातले मानदंड निर्माण केल्यानंतर 64व्या वर्षी त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली आणि 17व्या वर्षीपर्यंत जगातल्या सर्वश्रेष्ठ चित्रकारांमध्ये त्यांची गणना व्हायला लागली. पहा तुम्ही, शिक्षणाचं पहा. शांतिनिकेतन आपण म्हणतो, शांतिनिकेतन हा शिक्षणाचा प्रयोग हा पहिल्यांदा केला तो गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी केलेला आहे. स्किल डेव्हलपमेंटबद्दल, कौशल्य विकासाबद्दल आता आम्ही इतके गळा तोडून बोलत असतो. कौशल्य विकास भारतामध्ये कोणी सुरुवात केला? तुम्हाला आश्चर्य वाटेल, कौशल्य विकास पहिल्यांदा खाजगी क्षेत्रामध्ये जर कोणी सुरू केला असेल तर तो रवींद्रनाथ टागोरांनी. त्यांनी शांतिनिकेतन बरोबर श्रीनिकेतन नावाची संस्था काढली होती कौशल्य निर्माणासाठी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सरकारी पातळीवरती कौशल्य निर्माणाची सुरुवात कोणी केलेली आहे आपल्या देशामध्ये? अगेन 0 मार्क मिळतात बहुतेकांना, कारण कोणाला माहिती नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 1946 या कालखंडामध्ये ज्यावेळी व्हॉइस रॉयचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं, त्याचे ते सदस्य होते, म्हणजे मंत्री होते, ब्रिटिश सरकारचे जे मंत्री होते, त्यावेळी त्यांच्याकडे कुठली खाती होती आपल्याला खरं वाटणार नाही. लेबरचं खातं तर होतंच, श्रम खातं, लेबर डिपार्टमेंट होतंच, त्याच्याबरोबर इरिगेशन, त्याच्याबरोबर पॉवर, त्याच्याबरोबर वॉटर मॅनेजमेंट, ही सगळी खाती आंबेडकरांच्याकडे होती. आणि त्यावेळी त्यांनी, आपल्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस माहिती आहेत, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेसचा बाप कोण? बाबासाहेब आंबेडकर. जे ट्रायपार्टाईट अरेंजमेंट असते, म्हणजे सरकार, ट्रेड युनियन्स आणि लेबर, श्रमजीवी कामगार यांच्यामध्ये जी त्रिपक्षीय वाटाघाटींची पद्धत आहे, त्याचा भारतामध्ये पाया कोणी रोवला? बाबासाहेब आंबेडकरांनी रोवलेला आहे. स्किल डेव्हलपमेंटचा पाया शासकीय पातळीवरती कोणी रोवला असेल तर डॉक्टर आंबेडकरांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अमेरिकेमध्ये टेनेसी व्हॅली प्रकल्प जो आहे, त्या प्रकल्पाच्या धर्तीवरती भारतामध्ये दामोदर व्हॅली प्रकल्प, जो पहिला मोठा प्रकल्प आपण केला, त्याचं काम कोणी केलेलं आहे? त्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती असतात, फक्त त्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आहेत हे माहिती नसतं. पण आपल्याला कुठल्याही एका व्यक्तीबद्दल बोलायचं नाही आहे. या सगळ्यांच्यामध्ये जे साम्य होतं, जो आंतरविरोध होता, त्याच्याबद्दल मला आज तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे. कारण कित्येक वेळा काय होतं की महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना करताना हमखास प्रत्येक ठिकाणी एक अटीतटीची भूमिका घेतली जाते. जे बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांचं समर्थन करताना गांधीजींना दोष न देतात. जे गांधीजींचे समर्थक आहेत ते आंबेडकरांना दोष न देतात. त्यांना राष्ट्रद्रोही ठरवण्यापर्यंत मदत केलेली आहे काही लोकांची. परंतु आपल्याला कळत नाही की या महापुरुषांमध्ये आपापसामध्ये जे म्हणजे ते किती भांडले तरी त्या दोघांच्याही, या दोन्ही महापुरुषांच्या दृष्टीने देश हा जास्त महत्त्वाचा होता आणि त्या बाबतीत त्यांची एकवाक्यता होती. आणि अनेक गोष्टी आपण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सगळ्या गोष्टी पाहू शकत नाही. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असंख्य शेड्स ग्रे कलरच्या असतात आणि त्या शेड्सचा आपल्याला त्या समजावून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्या वयाचा जर हिशोब केला तुम्ही तर टागोर या तिघांमध्ये सगळ्यात मोठे. महात्मा गांधींपेक्षा टागोर हे 8 वर्षांनी मोठे. टागोरांचा जन्म, महात्मा गांधींचा 1869 साली आणि 1861 साली टागोरांचा जन्म. नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म त्यानंतर 22 वर्षानंतर, म्हणजे गांधीजींपेक्षा बाबासाहेब आंबेडकर 22 वर्षांनी लहान. म्हणजे टागोर, गांधीजी आणि आंबेडकर याच्यामध्ये 30 वर्षाचं अंतर आहे. यातले सगळ्यात लहान बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा 22 वर्षांनी मोठे महात्मा गांधी. महात्मा गांधींपेक्षा 8 वर्षांनी मोठे टागोर. त्यांचा मृत्यू पण तुम्ही जर पाहिलात किंवा महापरिनिर्वाण तुम्ही पाहिलं तर टागोरांच्या मृत्यू झाला त्याला 72 वर्ष झालेली आहेत. गांधीजींचा मृत्यू झाला त्याला 65 वर्ष झालेली आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झालं त्याला 56 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे आता इतकी वर्ष गेल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारे भावनावश न होता या महापुरुषांच्या कार्यामधली साम्यस्थळं आणि त्यांच्यामध्ये असलेला आंतरविरोध हे आपण डिस्पॅशनेटली किंवा कुठल्याही प्रकारे भावनावश न होता समजावून घेऊ शकतो, ही माझी भावना आहे. आणि त्या भावनेतून ज्यावेळी मी या सगळ्याचा अभ्यास केला त्यावेळी मला व्यक्तिशः असं वाटतं की
आपल्या देशामध्ये सत्यम शिवम आणि सुंदरम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सत्यम शिवम सुंदरम बऱ्याच लोकांचा समज आहे की ते उपनिषदामधून आलं आहे. ते खरं नाही. दुर्गा भागवतांनी दाखवून दिलेलं आहे की सत्यम शिवम सुंदरम ही उक्ती उपनिषदातून आली नसून ती फ्रेंच तत्त्वज्ञानापासून आलेली आहे. परंतु ते आपल्या देशाला आपलंच ब्रीदवाक्य वाटतं. आपल्या दूरदर्शनचं ब्रीदवाक्य सत्यम शिवम सुंदरम आहे. अनेक विद्यापीठांचं ब्रीदवाक्य सत्यम शिवम सुंदरम आहे. टागोरांनी शांतिनिकेतन काढलं, त्याचंही ब्रीदवाक्य होतं सत्यम शिवम आणि सुंदरम. त्यामुळे हे आपल्याला खूप जवळचं वाटणार आहे. माझी अशी धारणा आहे की भारतामध्ये सत्यम शिवम आणि सुंदरम याची जर प्रतीकं कोणती असं जर पाहिलं तर 3 नावं ठळक जी दिसतात. सत्यम म्हणजे सत्य. सत्याचा संबंध मानवी विचारशक्तीशी आहे. त्याचं प्रतीक म्हणून मला महात्मा गांधी महत्त्वाचे वाटतात. शिवम म्हणजे उत्तमात उत्तम, शिवम म्हणजे उदात्तता. त्या उदात्ततेचं प्रतीक, त्याचा संबंध जो आहे तो मानवी कर्तृत्व शक्तीशी आहे. आणि त्याचं सर्वोत्तम प्रतीक आपल्याला असं म्हणता येईल की बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. सुंदरम म्हणजे सौंदर्य. सौंदर्य हे याचा संबंध आहे तो मानवी भावना शक्तीची आहे. म्हणजे सत्यमचा संबंध मानवी विचारशक्तीशी, शिवमचा संबंध मानवी कर्तृत्व शक्तीशी आणि सुंदरमचा संबंध मानवी भावना शक्तीशी. विचार, कर्तृत्व आणि भावना या तिघांचा जर विचार केला तर भारतीय आपल्याकडे खूप महापुरुष आहेत. परंतु याच्यात तर अलीकडच्या काळामधले जर लोक निवडायचे असले तर मला असं वाटतं की सत्यमचं प्रतीक महात्मा गांधी आहेत, शिवमचं प्रतीक म्हणजे विचारांचं प्रतीक महात्मा गांधी आहेत, कर्तृत्वाचं प्रतीक, प्रखर कर्तृत्वाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि भावनात्मक सौंदर्याचं प्रतीक हे स्वतः रवींद्रनाथ टागोर आहेत असं मला वाटतं. सुरुवातीला मी महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये साम्य आणि दुरावा याबद्दल बोलणार आहे. नंतर महात्मा गांधी आणि टागोर यांच्यामधलं साम्य स्थळ आणि दुरावा याच्याबद्दल बोलणार आहे. सर्वात आधी गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांचे जर तुम्ही पाहिलं, या तिघांचंही जर पाहिलं तर या तिघांच्याही जीवनानुभूतीमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आलेल्या अनुभवामध्ये पराकोटीचा फरक होता. त्यांची जडणघडण वेगवेगळ्या मुशींमधून झालेली आहे. तिथे गांधीजी आणि टागोर एका बाजूला आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या बाजूला आहेत. म्हणजे उदाहरणार्थ महात्मा गांधी, त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते आणि अतिशय सधन अशा कुटुंबातून ते जन्माला आले होते. आणि त्यामुळे त्यांना शिक्षणामध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं कशाही प्रकारची आर्थिक अडचण येण्याचा प्रश्न नव्हता. 19 वर्षाचे ते होते त्यावेळी त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी त्यांच्या वडिलांनी परदेशी पाठवून दिलं होतं. आणि ज्या वर्षी ते बॅरिस्टर होऊन परत आले त्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे 1891मध्ये. त्यामुळे टागोरांचे तसंच. टागोरांचे आजोबा हे अत्यंत श्रीमंत होते. टागोर स्वतः फार श्रीमंत नव्हते, पण टागोरांचे आजोबा ज्यांना प्रिन्स म्हणायचे ते फार श्रीमंत होते, व्यापारी होते ते. आणि त्यांनी ब्रिटिश कंपन्यांबरोबर भागीदारीमध्ये खूप गडगंज पैसा मिळवला होता. त्यानंतर त्यांचे वडील ज्यांना महर्षी म्हणायचे, महर्षी टागोर, हे वैचारिकदृष्ट्या अतिशय पुढारलेले होते. त्यांना महर्षीच म्हणायचे सगळे लोक. त्यावेळी त्यांची सांपत्तिक स्थिती कमी झाली होती. टागोरांच्या वेळी ती आणखी खालावलेली होती. बऱ्याच लोकांचा समज आहे की टागोर फार श्रीमंत होते. ते खरं नाही. टागोरांचे आजोबा खूप श्रीमंत होते. टागोरांच्या वेळपर्यंत परिस्थिती बऱ्यापैकी बिघडलेली होती. परंतु टागोरांना शिक्षण घेण्यामध्ये काही अडचण आली नाही. म्हणजे त्या टागोर आणि गांधीजी एका बाजूला, बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या बाजूला. बाबासाहेब आंबेडकरांना ज्या गोष्टी महात्मा गांधींना आणि रवींद्रनाथ टागोरांना विनासायास मिळाल्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी बाबासाहेब आंबेडकरांना झगडावं लागलेलं आहे. म्हणजे बालपणीच त्यांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य आणि अवहेलना याचा अत्यंत दाहक अनुभव बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला. आई आणि अनेक भावंडांचा मृत्यू, शाळेमध्ये वर्गामध्ये बाहेर बसायला लावणे, बैलगाडीतून प्रवास करताना अस्पृश्य असल्याचं गाडीवानाला कळल्यानंतर त्याने रस्त्यामध्ये उतरवून देणं, बडोदा संस्थानामध्ये नोकरी करत असताना घर न मिळणं, अशा अनेक इंगळ्या, जातीव्यवस्थेच्या दाहक इंगळ्या त्यांना आयुष्यभर डसत राहिल्या. त्यामुळे त्या इंगळ्यांना ठेचून काढणं हे त्यांचं जीवित कार्य बनलं, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या वेशभूषामध्ये सुद्धा किती फरक आहे पहा. गांधीजींना जी स्वप्नाळू परंपरा अभिप्रेत होती त्या परंपरेला छेद देऊन, म्हणजे आपल्याला गांधीजींची पंचाधारी मूर्ती ही गोरगरीब जनतेला भावेल अशीच ही मूर्ती आहे आणि ती परंपरेचं सातत्य राखणारी मूर्ती होती, प्रतिमा होती.
त्याच्या उलट बाबासाहेबांनी केलेलं आहे. बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की नव्या जागतिक प्रवाहाशी, बदलत्या काळाशी सुसंगत आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला आणि परंपरेला नकार देऊन मानवी हक्कांचा वारसा अधोरेखित करणारी अद्ययावत पाश्चात्य वेशभूषा ही बाबासाहेबांनी पसंत केली. बाबासाहेब हे दलितांचे, शोषितांचे, पीडितांचे बाबा होते आणि मुळातच लढाऊ वृत्तीच्या आणि सततच्या मानहानीमुळे त्यांना जी जातीयवादाची घृणा आली होती, त्यातून अमेरिकेत उच्च शिक्षण घेताना मानवी हक्काची जी धगधगीत जाणीव त्यांना झाली, त्यामुळे दलितांच्या उद्धारासाठी भारतीय जनमानसात खोलवर रुजलेली जातीव्यवस्थेची विषवल्ली मुळातून उपटून काढणं हे बाबासाहेबांचं जीवित कार्य बनलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे यांच्या जडणघडणीमध्ये जो फरक आहे तो फरक त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा आलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारे आलेला आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांचा आधी आपण विचार जर केला तर त्यांच्यामध्ये साम्यस्थळं खूप आहेत आणि विरोधाचे मुद्देही खूप आहेत. साम्यस्थळं आपण आधी बघूया. पहिली गोष्ट म्हणजे हे दोघे तर आहेच, पण तिघेही कठोर राष्ट्रभक्त होते, प्रखर आणि कठोर राष्ट्रभक्त होते. तिघांनी राष्ट्र उभारणीचा ध्यास घेतला होता. महात्मा गांधी हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी, जगातले सर्व धर्म, 18 पगड जाती आणि हजारो पोट जाती याच्यामध्ये विखुरल्या गेलेल्या, म्हणजे शतभंग झालेल्या किंबहुना सहस्त्रभंग झालेल्या, 150 वर्षाच्या पारतंत्र्यात पिचून गेलेल्या कोटी कोटी सर्वसामान्य जनतेला जागृत करून राष्ट्रव्यापी जनआंदोलनाच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्य लढ्याचं आयोजन आणि त्याचं सर्वंकष आणि प्रभावी नेतृत्व करणारे कुशल सरसेनानी म्हणजे महात्मा गांधी. गांधीजींचं हे कर्तृत्व वादातीत आहे आणि तसंच बाबासाहेब आंबेडकरांचं जे कर्तृत्व आहे ते वेगळं आणि तेही वादातीत आहे. म्हणजे तुम्ही पहा की एक वेळ अशी आली होती की विभक्त मतदारसंघाचा जो वाद झाला होता गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये, त्यावेळी गांधीजींनी आमरण उपोषण केलं होतं. गांधीजींनी 3 वेळा उपोषण केलं, त्यापैकी एकच उपोषण एका व्यक्तीच्या विरोधात होतं. ती व्यक्ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. त्याची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काय झालं, त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्सचा जो ब्रिटिश गव्हर्नमेंटने जो निवाडा दिला तो बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने दिला होता. त्यामुळे त्यावेळी या सगळ्यांनी खरं म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटला लिहून दिलं होतं की तुमचा निर्णय अंतिम असेल तो आम्ही स्वीकारू. मात्र ज्यावेळी ब्रिटिश सरकारने आंबेडकरांच्या बाजूने आणि गांधीजींच्या विरुद्ध निर्णय दिला, त्यावेळी बापूजींनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि त्यातून जे रणकंदन झालं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांवरती राष्ट्रद्रोहाचे आरोप करण्यात आलेले होते. शेवटी महात्मा गांधींना असं प्रमाणपत्र द्यावं लागलं की डॉक्टर आंबेडकर इज अ पेट्रियट ऑफ द स्टर्लिंग ऑर्डर. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व विचार, चळवळी, आंदोलनं आणि त्यांचे कृतिशील कार्यक्रम हे नेहमीच संपूर्ण देशाचा विचार करून ठरवण्यात आले होते. हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या. मी आधी भारतीय आहे आणि अखेरीसही भारतीय आहे अशी जाणीव आपल्या रक्तात भिनली पाहिजे, ही बाबासाहेबांनी भूमिका घेतलेली आहे. मी आधी भारतीय आहे आणि अंतिमतः मी भारतीयच आहे अशी भूमिका बाबासाहेबांनी घेतलेली होती. खरं म्हणजे त्यांना राष्ट्रविरोधी कोण म्हणू शकेल? किंबहुना माझं तर असा ठाम माझं मत आहे की बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दलितांचे नेते म्हणणं हा त्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे. ते अर्थातच दलितांचे नेते होते, दलितांचे ते तारणहार होते, यात काहीच शंका नाही. परंतु बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या सगळ्या चळवळी, सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या, आंदोलनं केली, चळवळी केल्या, कृतिशील कार्यक्रम केला, ते सगळे कार्यक्रम संपूर्ण देशाचा विचार करून केले होते. त्यांची भूमिका जशी होती की देशाच्या एकंदरीत लोकसंख्येतल्या 1/6 म्हणजे जवळजवळ 16.5% जनसमूह हा जर विकलांग अवस्थेमध्ये राहिला तर ते अंतिमतः संपूर्ण देशाच्या हिताला आणि प्रगतीला विघातक ठरल्याशिवाय राहणार नाही, ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. आणि या भूमिकेतून त्यांनी दलित मुक्तीचा लढा उभारलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. तर त्यामुळे साम्यस्थळातला पहिला मुद्दा आहे की हे दोघेही आणि अर्थातच टागोरे हे तिघेही अतिशय प्रखर असे देशभक्त होते. दुसरा साम्यस्थळाचा मुद्दा आहे तो संसदीय लोकशाहीचा. संसदीय लोकशाहीमध्ये म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये कितीही त्रुटी असल्या तरी सामाजिक विविधतेच्या भारतीय पार्श्वभूमीवर व्यक्ती आणि समाज
या सगळ्यांच्या भल्यासाठी संसदीय लोकशाही हीच सर्वोत्तम राज्य पद्धती आहे असा तिघांचाही त्यांची धारणा होती, अशी समान धारणा तिघांची होती. तिसरा मुद्दा जो आहे तो धार्मिक वृत्तीचा आहे. हे दोन्ही महापुरुष, तिन्ही महापुरुष म्हणता येईल, धार्मिक वृत्तीचे होते. सर्वांना धर्माची आवश्यकता पडलेली होती. दोघांचाही, तिघांचाही धर्म आणि नीती यांच्या एकात्मतेवरती खास भर होता. दलित पीडित जनतेला मानसिक आणि नैतिकदृष्ट्या दिलासा देण्याची प्रेरणा आणि क्षमताही धर्मांच्या आगी असली पाहिजे, ही गांधीजी आणि आंबेडकर दोघांची भावना होती. समाजकारणाला मूल्यभावाची बैठक असली पाहिजे, हे आत्ता मुद्दाम सांगितलं पाहिजे. समाजकारणाला आणि अर्थात राजकारणाला मूल्यभावाची बैठक